नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी ही अगदी मन लावून ते काम करत असते, म्हणजे गाडी पुसत असते. आणि तेवढ्यात मात्र तेथे काही वेळाने सारंग आणि ऐश्वर्या गाडीतून येतात. जेव्हा सारंग हा समोर बघतो तर जानकी वहिनीला असे गाडी पुसताना त्याला खूप मोठा धक्का बसतो आणि त्याला वाईट सुद्धा वाटते. तो जानकी वहिनीकडे एकटक बघत असतो आणि जानकी ही सारंगकडे बघत असते. तेव्हा मात्र ऐश्वर्या ही सारंगला विचारते की काय हो सारंग, तुम्हाला काय वाटलं? जानकी वहिनीला हे सर्व बघून असे काम करताना तुम्हाला वाईट वाटते का? सारंगच्या डोळ्यात पाणी येते आणि तो ऐश्वर्याला म्हणतो की हे काम जानकी वहिनीला नाही शोभणार ऐश्वर्या. तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की हो का, मग का ते हे सर्व काम करतात? आणि तरी सुद्धा काम तर करतातच ना, परंतु त्यांना न शोभणारं काम सुद्धा ऑलरेडी सारंग त्यांनी केलं सुद्धा. कारण आज आपल्या नानांची जी काही अवस्था आहे ना ती ह्या बाईमुळे आहे. कारण आज आपल्या नानांना तिने जर ढकलले नसते तर त्यांच्यावर सुद्धा आज ही वेळ आली नसती. ऐश्वर्या म्हणते की मला एक गोष्ट सांगा, कुस्तीमध्येही त्यांनी 1 लाख रुपये जिंकले होते, मग हे सर्व काम करण्याची यांना काय गरज होती? तेव्हा सारंग म्हणतो की हो ना, परंतु नाही ऐश्वर्या, अहो सगुणाच्या उपचारामध्ये त्यांचे सर्व काही पैसे बहुतेक खर्च झाले असतील, म्हणून जानकी वहिनीला हे सर्व काम करावे लागत असेल. कदाचित त्यांचे पैसे सुद्धा संपले असतील. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो सारंग, त्यांचे पैसे संपले होते, मग त्यांनी आपल्याकडे मागितले असते तर आपण त्यांना पैसे दिले नसते का? अहो निदान यांच्या तोंडाकडे नाही, परंतु त्या छोट्या ओवीच्या तोंडाकडे बघून आपण त्यांना पैसे दिले नसते का? तेव्हा सारंगला मात्र ऐश्वर्याचं जे काही बोलणं आहे ते पटते आणि तो फक्त रडतच मान डोलावत असतो. आणि त्याच्यामुळं काय झालं असतं सारंग, की आपली इज्जत अशी चव्हाट्यावर आली नसती, आपल्या घरातच हे सर्व गोष्टी राहिल्या असत्या. तरी सुद्धा सारंग रडतच जानकी वहिनीकडे बघतो आणि ऐश्वर्याला परत म्हणतो की ऐश्वर्या, जर आई आणि नानांनी हे सर्व बघितले तर त्यांच्या मनाला काय वाटेल? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो ना, वाईट वाटेल सारंग, अजून काय वाटणार आहे त्यांना? आपली घरची इज्जत, आपल्या घरची अशी आबरू गाडी पुसण्याचं फडकं होऊन बसली, हे जर त्यांनी बघितलं तर त्यांना वाईट वाटेल. पण आता मात्र आपण काय करणार आहोत? तुमच्या लाडक्या जानकी वहिनीची जर हीच इच्छा असेल तर आपण काही करू शकत नाही. अजून सुद्धा तुमच्या कसं लक्षात येत नाही की ज्या बाईला खरंच काम करायची जर तिला इच्छा असेल तर ती कुठलंही काम करेल, पापड लोणचं विकेल, शिवण काम करेल आणि तिच्या घराच्या मागच्या बाजूला भाजीपाला उगवेल आणि तो भाजीपाला ती विकेल, असे सुद्धा ती काही बरेचसे काही काम करू शकते. परंतु तिला मात्र हे काम करायचं आणि आपल्या घरची इज्जत आहे तर ती अशी रस्त्यावर आणायची. आणि एक गोष्ट दुसरी मात्र, की जानकी वहिनी किती शिकलेले आहे तर त्यांना दुसरा कोणताही चांगला जॉब मिळू शकतो, परंतु मात्र त्यांना तो जॉब करायचं नाही आणि त्यांना हे रस्त्यावर जे काही काम आहे ते असे लोकांना करून दाखवायचे आणि आपलं रणदिव्यांचं जे काही नाव आहे तर ते धुळीस मिळवायचं मुद्दाम ते हे सर्व करतात सारंग. म्हणून आणखीन सारंगला जानकी वहिनी विरुद्ध भडकून देण्याचा ऐश्वर्या मात्र प्रयत्न करत असते. बेसिकली त्यांनी मुद्दाम हे काम निवडलं आणि कारण त्यांनी 10 लोक त्यांच्याकडे बघावं म्हणून हे काम त्यांनी स्वीकारलं. लोकांना असे दाखवायचे आहे की बघा अहो रणदिव्यांच्या घरातील सून कुठलं हे काम तिच्यावरती कुठलंही रस्त्यावरचं काम करण्याची वेळ आलेली आहे असे लोक म्हणतील, म्हणून त्या हे सर्व काही काम करतात. मग मला एक गोष्ट सांगा की यांना हे सर्व काम करून लोक काही म्हणणार नाही, परंतु लोक मात्र कुणाला नाव ठेवतील? आपल्याला नाव ठेवतील आणि आपल्या तोंडात शेण घालतील, त्यांच्या तोंडात नाही तर आपल्या तोंडात. तेव्हा सारंग तरी सुद्धा ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या, मला हे सर्व नाही पटत, मला हे बरं सुद्धा नाही वाटत, थांब मी वहिनीशी जरा बोलून येतो. म्हणून सारंग गाडीच्या खाली उतरायला लागतो. तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की थांबा सारंग. तेव्हा ऐश्वर्या ही लगेच गाडीच्या खाली उतरते आणि तोऱ्यातच जानकीला म्हणते की काय गं, तू जर त्या दिवशी तर हातामध्ये माती घेऊन रुबाब दाखवत होती आणि हात झटकून म्हणते की असं काहीतरी करत होती, मग आता काय झालं ग? हे हातात फडकं कसं आलं तुझे आणि लागलंच ना भिकेला तुम्ही? हीच तुमची लायकी आहे. परंतु जानकी मात्र तिच्याकडे काही एका बोलण्याकडे लक्ष देत नाही आणि आपलं काम ती करत असते. जानकी मात्र तिच्याकडून काही लक्ष देत नाही आणि लगेच दुसरी गाडी पुसायला घेते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते काय ग, मला का इग्नोर करून चाललीस? मी काही तुझ्यासारखी आलतू फालतू नाही. जानकी मात्र रागाने तिच्याकडे बघत असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय ग, तोंडाकडे काय बघतेस? जरा खाली बघ आणि हे बघ, गाडीकडे बघ आणि इकडे ही गाडी दिसते ना, मग आता स्वच्छ पाण्याने ते फडकं ओलं कर आणि माझी गाडी पुसून टाक. तेव्हा मात्र सारंगला हे सर्व त्याने ऐकलेलं नसतं, परंतु जानकी वहिनीची अशी अवस्था बघून त्याच्या डोळ्यात मात्र पाणी येत असते. अगदी खाली मान घालून तो जानकीकडे न बघल्यासारखं करत असतो. जानकी मात्र ही ऐश्वर्याकडे रागाने बघत असते. तर ऐश्वर्या म्हणते की काय झाले, काय ग, गाडी पुसता पुसता कानात धूळ गेली का? काही ऐकू येत नाही का?
कळत नाही का मी तुला काय बोलते? अगं जानकी ऋषिकेश रणदिवे, अगं तुला ऐकू येत नाही का? तुझ्या हाताने जानकी ऐश्वर्या रणदिवेची गाडी तू साफ कर. तेव्हा मात्र सारंगला खूप वाईट वाटतं. सारंग म्हणतो की अहो ऐश्वर्या, तुम्ही त्यांना काय काम सांगतात? कारण सारंगला हे काही पटत नसतं. तेव्हा लगेच जे काही त्या कंपनीचे मालक म्हणजे साहेब असतात तर ते बाहेर येतात आणि ऐश्वर्याला बघून म्हणतात की अहो ऐश्वर्या मॅडम, तुम्ही येते? तर ऐश्वर्या म्हणते की हो ना, कारण तुमच्या कंपनीच्या फायद्यासाठी एक प्लॅन घेऊन आले होते, एक कॉन्ट्रॅक्ट मी तुम्हाला देणार होते, पण आता मात्र तो काही मी अजिबात देणार नाही. तेव्हा ते साहेब म्हणतात की का बरं, काय झालं? तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की ही जी काही दीड दमडीची बाई येथे उभी आहे मिजाज दाखवते. मी हिला म्हटले होते की माझी गाडी साफ करून दे, पण नाही, कशी पुतळ्यासारखी उभी आहे. हो नाही किंवा चू नाही. काय ओ रेगे, काय अपमान करण्यासाठी ह्या युजलेस माणसांना इकडे तुम्ही ठेवले का कामासाठी? अहो ही काम त्यांना झेपत नसेल तर अशा लोकांना का तुम्ही कामावर ठेवतात? त्यांना येथून हाकलून द्यायचे असते, हीच त्यांची लायकी आहे. जानकीला मात्र हे सर्व काही सहन होत नाही, तरी सुद्धा ती स्वतःला खूप शांत करते आणि हा झालेला सर्व काही अपमान ती सहन करत असते. सारंग फक्त अगदी बघत असतो, कारण त्याच्या कानामध्ये काहीही शब्द पडत नसतात. ऐश्वर्या नेमकं काय म्हणते आणि काय नाही. तेव्हा रेगी साहेब लगेच म्हणतात की काय ग जानकी, अगं मगाशी तर चोऱ्यात म्हणाली होती की हवं ते काम करशील आणि आता मात्र काय झालं? मग आता हे काम कर आणि ऐश्वर्या मॅडमची गाडी साफ कर. तेव्हा मात्र जानकी काही एक उत्तर नाही, तर ऐश्वर्याकडे फक्त रागाने बघत असते आणि लगेच आपलं जे काही कापड आहे बादली घेते आणि सारंगची जी काही गाडी आहे तर ती पुसायला येते. आणि जेव्हा ती काच पुसत असते तर सारंग डोकावून तिच्याकडे बघत असतो. अगदी तो जानकीच्या नजरेला नजर सुद्धा देऊ शकत नाही आणि तेव्हा सारंगच्या डोळ्यामध्ये खळाखळा पाणी येत असते. जानकीचे सारंगकडे लक्ष जाते आणि त्यानंतरच्या जे काही आठवणी या मागच्या आहे तर त्या सर्व जानकीच्या डोळ्यासमोर येतात. सारंग तेव्हा म्हटलेलं असतो की जानकी वहिनी, तू आणि ऋषिकेश दादा माझ्यासोबत तर आहात ना? तेव्हा ते जानकीला आठवते आणि जानकी तरीही आता ते लक्ष न देता आपलं काम करायला सुरुवात करते. अगदी ती मन लावून ते काम करत असते. तिला वाईट सुद्धा खूप वाटतं, तरी सुद्धा काम करत असते. सारंग मात्र आता जानकीकडे बघू सुद्धा त्याला वाटत नाही आणि तो आपले लक्ष दुसरीकडे देतो. त्यानंतर इकडे मात्र रेगे साहेब ऐश्वर्याच्या खूप पुढे पुढे असे करत असतात की अहो ऐश्वर्या मॅडम, तुम्ही असे उन्हात का उभ्या? चला माझ्या एसी रूम मध्ये चला, येथे का उभे आहेत? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो हो ठीक आहे. अहो कधी नव्हे सूर्य तर माझ्या मागे उगवला, जरा मी माहोल तापवते. तेव्हा लगेच जानकी ही आपली गाडी पुसत असते. हे बघून सारंगच्या डोळ्यात पाणी येत असते. अगदी डोळे भरून तो आपल्या जानकी बहिणीकडे बघत असतो. तर ऐश्वर्या रेगे साहेबांना म्हणते की तुम्ही जा, मी येते मागून. तेव्हा रेगे साहेब म्हणतात की ठीक आहे, नक्की या, मी तोपर्यंत तुमच्यासाठी कॉफी पाठवतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो हो. तर जानकी ही आपली गाडी पुसत असते. हे बघून सारंगला आणखीन वाईट वाटत असते. अगदी डोळे भरून आपल्या जानकी बहिणीकडे बघत असतो. सारंग जेव्हा रडत असतो तेव्हा सारंगला ते आठवते की जेव्हा तो बाहेर रडत असतो तेव्हा जानकी बहिणीने त्याचे डोळे पुसलेले असतात आणि तुमच्या ह्या गोड चेहऱ्यावर कायम मला हसू बघायचं असं जानकी बहिणी म्हटलेले क्षण सारंगच्या डोळ्यासमोर येतात. ऐश्वर्या म्हणलेली सुद्धा आठवते की आज आपल्या नानांची जी काही अवस्था आहे तर ती ह्या बाईमुळे, ही सुद्धा त्याला आठवते. तेव्हा ऐश्वर्या जानकी जवळ येते आणि काय ग, तुम्हाला घरातील केर आणि लादी पुसायला लावली होती ना, मग आता बघ की मी तुझा स्वाभिमान कसा पुसते ते. तरी सुद्धा जानकी काही उत्तर देत नाही आणि आपल्या कामाशी काम ती करत असते, कारण ती खरंच खूप स्वाभिमानी असते. परंतु ऐश्वर्याला मात्र तिचा अपमान कायम करायचाच असतो. त्यानंतर इकडे मात्र सौमित्राला जेव्हा नाना आपल्याकडे बोलावून घेतात तेव्हा सौमित्रा आणि अवंतिका तेथे येतात. नाना हातवारे करून काहीतरी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असतात. सौमित्र अवंतिका विचारत असतात की नाना, अहो काय झालं, नक्की काय सांगतात तुम्ही? तुम्ही हात असे का करतात? नक्की काय म्हणायचं तुम्हाला? तेव्हा नाना हे पेन मागत असतात आणि खुणावून सांगत असतात. तर सौमित्र म्हणत असतो की नाना, आपण परत एकदा ट्राय करूयात. तेव्हा नाना हे पेन असा म्हणजे खुणावतात. तर अवंतिकाला लगेच कळते. अवंतिका विचारते की नाना पेन का? नाना म्हणतात की हो हो असे बोटाने खुणावून सांगतात. तेव्हा मात्र आता अवंतिका म्हणते की सौमित्र, अरे नानांना पेन लागतो, घाईने तू घेऊन ये, त्यांना नक्की आपल्याला काहीतरी लिहून दाखवायचे असेल. तेव्हा सौमित्र घाईने कागद आणि पेन घेतो आणि नानांजवळ येतो. नाना सांगा की काय तुम्हाला नक्की काय सांगायचे? तेव्हा नाना त्या कागदावर एक गोल असा काढायला सांगतात. तेव्हा लगेच गोल काढल्यानंतर अवंतिका म्हणते की नाना काय, नक्की काय?
नानांना गोल बनून काय सांगायचं असेल तेव्हा सौमित्र म्हणतो की विहीर. आणि नाना, आपल्या शेतातील विहिरीबद्दल तुम्हाला काही सांगायचे का? तेव्हा नाना रागवतात आणि त्याबद्दल काही नाही असे खुणावून सांगत असतात. तेव्हा अवंतिका सुद्धा विचार करत असते की नानांना या गोलबद्दल काय सांगायचे असेल. तेव्हा लगेच सौमित्र खाली बसतो आणि सौमित्र हा नानांना विचारतो की नाना, एक गोष्ट सांगा की हे गोल किती लहान किंवा किती मोठं आहे. तेव्हा नाना आपले हातवारे करून दाखवत असतात की इतकंसं असं. सौमित्रला कळत नाही, अवंतिकाला काही कळत नाही. तेव्हा नाना अगदी खुणावून सांगण्याचा प्रयत्न करतात. सौमित्र म्हणतो की अवंतिका, ह्या गोलवरून नानांना काय असं सांगायचं असेल आणि काय असेल हे, म्हणून दोघे विचारात पडतात, विचार करत असतात. सौमित्र अगदी अवंतिका भोवती गोल गोल गिरक्या करून म्हणजे विचार करत असतो. तेव्हा अवंतिका म्हणते की सौमी, अरे हे पंख्यासारखं अगोदर गोल फिरणं बंद कर, एकतर मला विचार करायचा काही सुचत नाही. तेव्हा सौमित्राच्या डोक्यात येते की नक्की अवंतिका पंखा असेल का, म्हणून तो नानांना विचारतो की नाना पंखा असेल का. नाना पुन्हा रागवतात, अरे नाही असे धुडकारून म्हणतात. नाना मनात विचार करतात की मी जे काही यांना म्हणतो त्याबद्दल यांना काहीच कसं कळत नाही. नक्की यांना आता कसे सांगू की माझ्या मनात काय आहे आणि कसे मी यांना समजावू. ती गोष्ट फक्त एकाच व्यक्तीला कळू शकते असे नाना मनात म्हणत असतात. आणि परत ते सौमित्र आणि अवंतिकाला खुणावतात. अवंतिकाचं लक्ष जातं. अवंतिका सौमीला म्हणते की हे बघ नाना परत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा सौमित्र म्हणतो की हो नाना, सांगा नक्की काय म्हणायचं तुम्हाला. नाना जानकीला बोलवा, जानकीला असे म्हणत असतात. तर अवंतिका विचारते की नाना, अहो तुम्हाला काही हवं आहे का. तेव्हा सौमित्र म्हणतो की अवंतिका, एक मिनिट, नाना नक्की काय म्हणतात ते मला विचारून दे आणि नाना शांतपणे सांगा, थोडंसं स्लो असे म्हणत असतात. तेव्हा नाना लगेच अवंतिकाकडे बोट करतात. तेव्हा साडी असे म्हणतात. तर सौमित्र म्हणतो की साडी. नाना म्हणतात की हो हो. तेव्हा अवंतिकाच्या लक्षात येते. अवंतिका म्हणते की एक मिनिट सौमी, मला सर्व काही कळले. म्हणजे जेव्हा मगाशी तुला बोलवायचे होते तेव्हा त्यांनी माझं मंगळसूत्र असं बोट दाखवलं होतं आणि मंगळसूत्राची मला खून दाखवली होती. आणि आता मात्र ते साडी दाखवतात. म्हणजे नाना, तुम्हाला आईंशी बोलायचे का, आईंना काही सांगायचे का, मी त्यांना बोलावून घेऊन येईन का. तर लगेच नाना म्हणतात की नाही असे खुणावतात. नाही. अवंतिका म्हणजे साडीवरून काय असेल. सौमित्र सुद्धा म्हणतो की साडीवरून काय असेल. अवंतिका म्हणते की साडीवरून म्हणजे सगुणाचं काही साडी वगैरे असेल का. नाना, अहो तुम्ही सगुणाबद्दल विचारतात का, असे सगुणा नक्की तुम्हाला काय विचारायचं. तेव्हा नाना नाही म्हणतात. तेव्हा नाना डोक्याला हात लावतात. तेव्हा अवंतिका म्हणते की डोकं, एक्झॅक्टली डोकं. अरे ते सौमित्र डोक्याबद्दल काहीतरी म्हणतात. तेव्हा अवंतिका म्हणते की डोकं आणि साडी. नाना नक्की काय म्हणायचे. तेव्हा नानांना असे म्हणायचे असते की डोक्यावर पदर घेणारी माझी जानकी. सौमित्र विचार करतो की डोकं आणि पदर, साडी काय असेल. तेव्हा अवंतिकाच्या लक्षात येते की डोक्यावर पदर. नाना म्हणतात की हो हो, म्हणजे जानकीला बोलवण्यासाठी नाना हे खुणावत असतात. तेव्हा अवंतिका लगेच डोक्यावर पदर घेते आणि पदर घेतल्यानंतर सौमित्र म्हणतो की नाना, जानकी बहिणी का. अवंतिकाला खूप आनंद होतो. तेव्हा नेमकं अवंतिका ही म्हणत असते की जानकी बहिणीला इथे बोलावून घ्यायचे का नाना. अरे पण सौमी, आपण येथे जानकी बहिणीला कसे बोलावणार, कारण येथे तर ती ऐश्वर्या आहे आणि ऐश्वर्या जानकी बहिणीला या घरात येऊन देईल का. तेव्हा सौमित्र म्हणतो की हो, पण नानांना जानकी बहिणीला भेटायचं असं काहीतरी आहे की नक्की ते फक्त जानकी बहिणीलाच कळू शकते. काही झाली तरी नानांना जानकी बहिणीला भेटवावे लागेलच. तेव्हा अवंतिका म्हणते की अरे सौमी, काही झाले तरी आपण यावर सोल्युशन काढू म्हणजे काढूच आणि आपल्या नाना आणि जानकी बहिणीची भेट आपण घडूयात. आणि काही झालं तरी जानकी बहिणीला मात्र आपण घरी घेऊन यायचं म्हणजे यायचंच, मगच नानांना बरे वाटेल. तेव्हा नानांच्या डोळ्यामध्ये खरंच जानकीचं नाव घेतल्यानंतर खूप असे धारा वाहू लागतात. नानांच्या डोळ्यातून खळखळ पाणी येत असते आणि ते आपल्या डोळ्यातील पाणी पुसतात. अवंतिका आणि सौमित्रने आता ठरवलेले असते की काही झालं तरी आता नाना आणि जानकी बहिणी यांची भेट काही झालं तरी घडवायची. त्यानंतर इकडे जानकी ही गाडी पुसत असते आणि ऐश्वर्या मात्र टोमणे देत असते. काय जानकी रणदिवे, कुठे आलात तुम्ही. अहो काय, ज्या हातामध्ये किल्ल्या होत्या, मानाच्या आरतीची थाल होती आणि आज त्या हातामध्ये काय. तरी सुद्धा जानकी इतकी सहनशीलता असते तरी सुद्धा एकही शब्द ती ऐश्वर्याला काही बोलत नाही. अगदी कामाशी काम करत असते. आणि काय हातामध्ये काय आलं तर गाडी पुसण्याचं फडकं. जानकी आपलं गाडी पुसण्याचं काम करत असते. तर ऐश्वर्या तिला बोलण्यासाठी मुद्दाम काही ना काही टोमणे मारत असते की अगं जानकी, जरा हळूहळू, इतक्या जोरजोराने पुसण्याची काही गरज नाही. अगं इतक्या जोरजोराने जर गाडी पुसायला गेली तर तुझ्या हातावर जे काही नशिबाच्या रेषा आहेत तर त्या सुद्धा पुसल्या जातील. तेव्हा मात्र लगेच जानकी ही तिचं काम करत असते. अगदी गाडी पुसून
क्लीन केलेली असते आणि इतकी स्वच्छ गाडी तिने पुसलेली असते. तेवढ्यात जो शिपाई आहे तो येतो आणि ऐश्वर्यासाठी कॉफी देतो की मॅडम ही घ्या तुमची कॉफी. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ओके. तेव्हा जी कॉफी असते तर ती मुद्दाम गाडीच्या वर टाकून देते आणि सर्व काही गाडी इतकी जानकीने स्वच्छ केलेली असते तर त्यावर ही कॉफी ओतल्यानंतर पूर्ण ओघळे खाली येतात. तेव्हा जानकी ही रागानेच ऐश्वर्याकडे बघत असते आणि सारंग ही जेव्हा बघतो तो सुद्धा खाली उतरतो. तेव्हा ऐश्वर्या मात्र टोमणं मारत जानकीला म्हणत असते काय आहे की घराच्या आतील आणि गाडीच्या बाहेरची घाण वेळीच साफ करायला पाहिजे, त्यामुळे चल 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 पूस गाडी साफ कर अशी ती ऑर्डर सोडत असते. तेव्हा मात्र सारंग हे गुपचूप ऐकत असतो आणि बघत असते. तेव्हा जानकी परत त्यावर पाणी टाकते आणि परत ते कापडाने स्वच्छ करून घेत असते. तर ऐश्वर्या ही साहेबांसारखी अशी मॅडम सारखी ऑर्डर सोडत असते की अगं ते पग तिकडे तिकडे पग असे डाग राहिले ते व्यवस्थित पुसून घे आणि चल पटकनी पटकनी कर, किती वेळ लावला अगं केव्हाची गाडी पुसते म्हणून तिला बोलत सुद्धा असते. तरी सुद्धा आपली जानकी काही एक उत्तर देत नाही आणि आपलं काम ती करत असते. त्यानंतर इकडे ऋषिकेश ज्या ठिकाणी कामावर येतो तर तो जे काही साहेब असतात तर तो फोनवर बोलत असतो की अहो मालक काम काय आणि सामान काय, मी माणसं सुद्धा तुमच्याकडे पोहोच करतो. तेव्हा लगेच फोन ठेवल्यानंतर ऋषिकेश तेथे येतो. तेव्हा ते साहेब म्हणतात की तुम्ही ऋषिकेश रणदिवेस ना. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो हो साहेब, मला काम हवं होतं आणि तुम्हाला एक माणूस हवा होता कामासाठी म्हणून मी तुमच्याकडे काम बघण्यासाठी आलो. तेव्हा साहेब म्हणतात की हो हो आम्हाला कामासाठी माणूस तर लागतोच, पण तुम्ही असे का विचारतात की तुम्हाला काम का लागते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो कारण मला सुद्धा कामाची गरज आहे आणि तुम्हाला तर असे वाटत असेल की मी रणदिवे आहे आणि तुम्हाला कामाची काय गरज असेल, परंतु मला कामाची खरंच अत्यंत गरज आहे. तेव्हा ऋषिकेश त्या साहेबांसमोर हात जोडतात की मला खरंच कामाची खूप गरज आहे साहेब, तुम्ही हे काम मला द्या. तेव्हा लगेच ते साहेब म्हणतात की अहो पण तुम्ही हात का जोडतात, मी तुम्हाला काम देतो आणि तसेही तुम्ही वेळेत आला आणि माल हा कोल्हापूरला पोहोचवायचा आहे, तो पण उद्या. तुम्हाला टेम्पो चालवता येतो का असे ते साहेब विचारतात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो हो मला टेम्पो वगैरे सर्व काही चालवता येतं आणि त्याबद्दल लायसन्स सुद्धा माझ्याकडे आहे. ते साहेब म्हणतात की हो मग नक्की आपण उद्या याच वेळेला येथे भेटूयात. तेव्हा ऋषिकेश लगेच त्या साहेबांचे आभार मानतो की खरंच मला आज तुमच्यामुळे काम मिळाले, कामाची खरंच खूप गरज होती. तेव्हा ते साहेब म्हणतात की अहो आभार मानू नका, पैशाचे सांगा तुम्ही पैसे किती घेणार. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की पैसे तुम्ही देताल तेवढे तुम्ही ठरवा. तेव्हा ते साहेब म्हणतात की येऊन जाऊन प्रत्येक फेरीचे 5,000 मिळतील, चालेल का तुम्हाला. तेव्हा ऋषिकेश खुश होतो आणि खरंच चालेल असे म्हणतो. तर लगेच साहेब त्यांचं कार्ड खिशातून काढतात आणि ऋषिकेशला देत. तेव्हा ऋषिकेश लगेच खुश होतो आणि थँक्यू दादा, त्या दादांचे आभार मानतो आणि अगदी जोमात तो तेथून निघून जातो. त्याला तर काम मिळाले म्हणून खूप आनंद असतो, परंतु त्यालाही माहिती नसतं की हा सर्व सयाजी पाटलांचा गेम आहे म्हणून. तेव्हा ऋषिकेश गेल्यानंतर लगेच सयाजी पाटील तेथे येतात आणि जोरजोराने हसायला सुरुवात करतात. सयाजीराव लगेच त्या साहेबांना म्हणत असतो की अरे तू तर खरंच खूप भारी ऍक्टिंग करतो, खोटा फोन आणि खोटा कॉल आणि त्या ऋषिकेशला तू नक्की पोत्यात भरलं ना. तेव्हा तो माणूस म्हणत असतो की साहेब अहो अगदी तुम्ही सांगितलं तसेच केले, उद्या मी तुला त्याला कोल्हापूरला घेऊनच जातो. तेव्हा सयाजी पाटील म्हणतात की हो हो आणि त्याच्याबरोबर माझी माणसं सुद्धा असतील, जाताना मात्र तो एकटा जाईल आणि येताना मात्र तो चौघांच्या खांद्यावरून येईल. त्यानंतर इकडे ऐश्वर्या ही सर्वांसमोर म्हणत असते की काय ग जानकी, किती गाडी मस्त साफ केली आणि काय ग आमच्या घरातील ताट चांदीच्या वाट्या होत्या त्या पण अशाच साफ करायची ना, अगदी तशीच गाडी माझी चमकवली तू, अगदी मस्त. अगं मी काय म्हणते तुला की तुला इतकी छान साफसफाई येते, मग गावामध्ये तू धुनी भांडी करायचं काम तर करायचं ना. काय म्हणजे तुझी दुपारची जेवणाची सोय झाली असती म्हणून तुला सांगते. अगं मला तुझी काळजी वाटते म्हणून मी तुला हे सर्व सांगते. आणि मला तर एक गोष्ट आठवते की जेव्हा तू पूजेची अशीच भांडी साफ करायची तेव्हा नाना मात्र तुला बक्षीस द्यायचे आणि आज मात्र तू माझी गाडी इतकी मस्त चमकवली म्हटल्यावर मी सुद्धा तुला काहीतरी बक्षीस देते. आणि ऐश्वर्या सारंग जवळ येते आणि सारंगला म्हणते की अहो सारंग तुम्ही बघत काय बसलात, द्या ना हिला बक्षीस द्या. तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या, तेव्हा ऐश्वर्या म्हणते की द्या ना सारंग, अहो हिला बक्षीस द्या. आणि तसेही तुमच्या वहिनीने इज्जत तर घालवलीच आहे आणि आपण तरी राखूयात. आणि जे काही आजूबाजूचे लोक असतात तर ते हे सर्व ऐकत असतात बघत असतात. तर ऐश्वर्या त्यांच्याकडे बोट दाखवून म्हणते की अहो जरा इकडे तिकडे मागे बघा, लोक कसे आपल्याकडे बघतात आणि ते बरं वाटतं का, त्यामुळे तुम्ही त्यांचे पैसे देऊन टाका. तेव्हा सारंग आपलं पॉकेट काढतो आणि अगदी त्याचा हात थरथर कापत असतो. त्यातून तो 100 रुपयाची नोट काढतो आणि अगदी देताना थरथर काप होत असतो. तेव्हा सारंग पुन्हा 100 रुपयाची नोट ठेवून देतो आणि 500 रुपयाची नोट काढतो. तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की अहो मी तुम्हाला इज्जत राखा असे म्हटले, पैसे उधळायला नाही सांगितले.
एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्याची जितकी लायकी असते तेवढंच त्याला द्यायचं असतं। आणि काय हे 500 रुपये आणि लगेच ऐश्वर्या ते पैसे परत सारंगच्या खिशात ठेवते आणि परत ती गाडीतून जो काही तिने आपल्या हातात खोटा नाण्याचा शिक्का आणलेला असतो तर तो घेते आणि तो शिक्का ते नाणंही ती जानकीला दाखवते आणि जानकीला म्हणते की हे बघ, तुला आठवते का तुझ्या ओवीच्या खेळातील हे खोटं नाणं, खोट्याची शिक्षा ही खोटी, खोटारड्यापणाची आठवण म्हणून हे खोटं। अगं खोटं खोटं बोलून तू अख्ख्या घरावर कब्जा केला होता ना जानकी। तेव्हा सारंगला मात्र इतका राग येत असतो आणि जे काही आपल्या हातात पॉकेट असतं तर तो जोराने त्याला दाबतो आणि त्याला राग सुद्धा खूप आलेला असतो। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आता मात्र मी तुला तुझी खरी लायकी दाखवून देणार आहे। तुला माहिती आहे का पूर्वीच्या काळी माणसं जे काही खोटारडेपणा करत होते त्यांच्या कपाळी मात्र गरम लोखंडाच्या शिक्क्याचा ठसा उमटत होते आणि तो माणूस स्वतः जेव्हा आयुष्यभर स्वतःला आरशात बघायचा तेव्हा त्याला हे सर्व काही त्याच्या समोर यायचे की आपण खोटे आहोत, आपण पापी आहोत, आपण एक खूप मोठं पाप केलं। आणि जेव्हा तो असाच बाहेर पडायचा तेव्हा अख्खं जग अगदी त्याच्याकडे बघायचं आणि तो खोटारडा आहे, त्याने पाप केले, मग अशी सुद्धा शिक्षा असायला हवी होती आता पण, हो की नाही सारंग? कारण खोट्याच्या कपाळी खोटंच नाणं शोभतं। तेव्हा सारंग फक्त हे ऐकत असतो आणि त्याला हे सर्व काही ऐकत सुद्धा नाही, त्याला राग सुद्धा खूप येत असतो। तेव्हा मात्र ऐश्वर्या तो जे काही नाणं खोटं असतं तर ते घेते आणि जानकीच्या कपाळाला लावते। सारंगला हे सर्व बघून खूप राग येत असतो। तेव्हा मात्र आता जानकी ही रागाने ऐश्वर्याकडे बघत असते आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये जे काही ऐश्वर्यानं खोटं नाणं असतं जानकीच्या कुंकवार कपाळी लावलं असतं तेव्हा मात्र त्याला ते कुंकू लागतं। तेव्हा जानकी खूप तोऱ्यात अगदी जोमात म्हणत असते की अगं ह्या खोट्या नाण्याला माझ्या कपाळाचं कुंकू लागलं म्हणजे हे लक्ष्मीचं नाणं झालं। अगं ज्या घरातून तुम्हाला हकललंस ना त्याच घरामध्ये मग अगदी वाजत गाजत मी पुन्हा येईल आणि वाजत गाजत पुन्हा येईल असे म्हटल्यानंतर जानकी ही मोठ्या तोऱ्यात घरी निघून जाते आणि घरी ऋषिकेशला हे सर्व सांगते। तेव्हा ऋषिकेश इतका भडकलेला असतो आणि तिची या नीच ऐश्वर्याची हिंमत कशी झाली, कायम ती माझ्या बायकोला त्रास देण्याचा प्रयत्न करते आणि आज तर तिने खोटं नाणं देऊन माझ्या बायकोला इतका अपमान केला, तर आता बाद झाले जानकी, मी आता ते ऐश्वर्याचं नाही सहन करू शकत। तर ऋषिकेश भयंकर असा भडकलेला असतो आणि त्याच वेळेस मात्र तेथे अवंतिका आणि सौमित्र येतात। तेव्हा मात्र ऋषिकेश त्यांच्यावर खूप रागवतो की का भिकारडेसारखं तुम्ही वारंवार आमच्या दारात येतात। तेव्हा मात्र सौमित्र आणि अवंतिका हे समोर येतात परंतु ऋषिकेश दरवाजा लावून घ्यायला लागतो। तेव्हा सौमित्र म्हणतो की जानकी वहिनीला नानांना भेटायचं। तेव्हा नानांना भेटायचं हे शब्द ऐकल्यानंतर ऋषिकेश दरवाजा उघडतो आणि जानकी ही अगदी म्हणजे मात्र आता इकडे सारंग घरी येतो आणि सारंगला मात्र जे काही ऐश्वर्याने जानकीचा अपमान केलेला आहे हे सहन होत नाही, कारण त्याने आपल्या डोळ्यांनी आणि आपल्या कानांनी सर्व काही ऐकलेलं असतं की ऐश्वर्या जानकीशी कशी वागलेली असते आणि जानकी बहिणीचा किती अपमान केलेला असतो। सारंगला मात्र हे सर्व काही सहन होत नाही। घरी आल्यानंतर तो डायरेक्ट ऐश्वर्याला म्हणत असतो की तुम्ही जे काही केले आणि जानकी बहिणीबरोबर जे काही वागलात ना, अहो तुम्ही पर्सनल असा खुन्नस काढला माझ्या जानकी बहिणीवर। तेव्हा ऐश्वर्या चिडते। ऐश्वर्या म्हणते की सारंग अहो काय बोलतात। सारंग सुद्धा आता खूप काही ऐश्वर्याचं आता ऐकून घेतलेलं असतं। तो सुद्धा आता अगदी ओरडून उठतो की बाद झालं ऐश्वर्या, ओरडू नका। तेव्हा मात्र आता ऐश्वर्याची पूर्णपणे बोलती बंद होते। सारंगने सर्व काही आता ऐश्वर्याचं रूप ओळखलेलं असतं आणि ऐश्वर्याला आता तो चांगला धडा त्याने शिकवलेला असतो।